नमस्कार, CRT न्यूजमध्ये सिव्हिल विभागमध्ये आपले हार्दिक स्वागत करीत आहे. अंबरनाथ शिवसेना शाखेमार्फत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये शहर प्रमुख अरविंद नळेकर यांनी काय म्हटले, त्यानंतर आमदार बालाजी किनीकर यांनी व्यक्त नाव न घेता म्हटले होते की मी काही कार्यकर्त्यांना दावे पाठवून महिलांची मीटिंग घेत नाही. खरं म्हणजे 7 महिन्यानंतर, इलेक्शनच्या 7 महिन्यानंतर अंबरनाथमध्ये हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आम्ही सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांनी त्यांच्या स्वातंत्र्याच्या वेळेस ज्या वेळेस महिलांना घेऊन चाललेले होते त्याच्यावरच पाऊल टाकून अण्णासाहेबांनी ही शिवसेना जिवंत ठेवलेली आहे आणि आम्ही त्या सगळ्या जणी अण्णासाहेबांच्या रणरागिणी आहेत. ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत. आम्हाला हे कळत नाहीये आमदार नेहमीच महिलांचा अपमान का करतात. आज झालं उद्या झालं, परंतु हा अपमान आम्ही कधीही सहन करून घेऊ शकत नाही. प्रत्येक वेळेस महिलांचा अपमान करून त्यांना काय साध्य करायचं हे आम्हाला कळत नाही. आजपर्यंत 3 लाख मतदान त्यांना मिळालं. त्यांच्या घरातली कोण व्यक्ती त्यांच्याबरोबर होती मतदान करायला? प्रत्येक महिला रस्त्यावरून घरातून लोकांच्या किचन मध्ये आणि किचन मधून लोकांच्या मनामध्ये जाऊन अंबरनाथ मध्ये शिवसेना नोंदवून आलेली आहे. हे ते विसरून गेलेले आहेत का? आज त्यांच्या घरामध्ये ते स्वतः निवडून आलेले आहेत. हे फक्त आणि फक्त शिवसैनिकांमुळे, महिलांमुळे. कार्यकर्ता हा सर्वात मोठा पद असतो आणि ह्या कार्यकर्त्यांबद्दल यांनी जे काही वाक्य केलेले आहेत ते त्यांना काही समजत नाहीयेत का? आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो. त्याचबरोबर त्यांच्यावर आम्ही विनयभंगाचा गुन्हा दाखल करणार आहोत. आणि मी एक इशारा जाता जाता देते. ते म्हणतात ना, मी जर तोंड उघडलं तर काय होईल. आता मी सांगते, आम्ही जर बीके फाईल काढली तर साहेब तुमचं काय होईल लक्षात घ्या. नवनिर्वाचित मी नगरसेविका आहे. मीही महिला कार्यकर्त्यांमुळे आज त्यांच्या जीवावर निवडून आले आहे आणि मीही देखील एक महिला आहे. एका महिलेबद्दल किती खालच्या पातळीला जाऊन बोलावं आणि कार्यकर्त्यांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होतोय, येणाऱ्या काळात आपण शिवसेना पसरवायची की संपवायची? कारण प्रत्येक महिला ही घराघरात पोहोचते, प्रत्येक रस्त्यावर उतरून शिवसेनेचं काम करते आणि त्याच महिलेवर आज कुठेतरी प्रश्न निर्माण होतोय आणि तीही जबाबदार व्यक्ती प्रश्न उपस्थित करते. तर मला हेच सांगायचंय की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि शिंदे साहेबांनी यावरती लक्ष घालून हा सगळा जो प्रकार आहे तो लवकरात लवकर संपवला पाहिजे आणि आम्ही याचा निषेध करतो. ह्या वाक्याचं त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं आमदारांनी आणि जाहीर माफी मागावी. आमच्या प्रत्येक महिला वर्गांसाठी हा केलेला अपमानच आहे आणि ज्यांनी हे शब्द काढले आहेत, आमदार साहेब तुमच्या लक्षात नाहीये की आमच्या कार्यकर्त्याच्या जीवावर आजपर्यंत जी काही तुम्ही सत्ता तुमच्या थाटात आहे आता सध्याला आणि आमच्या महिलांमुळेच सगळं काही चालू आहे. आणि हा कार्यकर्त्यांना तुम्ही बोलताना भान ठेवत तर नाहीच आहात. आणि परत तुम्ही जो काही एअरपोर्टला केला होता, एअर होस्टेसचा जो गैरवर्तन त्यांच्यासोबत केलं होतं, त्या बाबतीमध्ये तर शंका होती की ते नक्की तुम्हीच होतात का? पण जे आता तुम्ही तुमच्या तोंडाने बोलून आम्हाला दिसतंय, तुमचे जे बाईट्स आम्ही पाहतो त्याच्यामध्ये आम्हाला संताप व्यक्त होतोय आणि ह्याचं आम्ही आंदोलनात स्वरूप करणार आहोत आणि तुमच्या डायरेक्ट घराच्या बाहेर येऊन बसणार आहोत. कारण की प्रत्येक महिला कार्यकर्ता ही नुसती कार्यकर्त्याने, प्रत्येकाची बायको, मुलगी, आई, प्रत्येकाचा दर्जा एक वेगळाही आहे. कार्यकर्त्याचा दर्जा असला तरी पण तो अण्णांमुळे आम्ही आज इथे टिकून आहोत. आम्ही त्यांच्या लेकी आहोत. या प्रत्येक लेकीचा अपमान आम्ही सहन केला नाहीये आणि करणारही नाहीये आणि ह्याच्या पुढे आम्ही आंदोलनाचीच भूमिका घेणार आहोत. आम्हाला जाहीर माफी द्या नका देऊ, पण आम्ही आंदोलनाला बसणारच आहोत. आम्ही आज आमच्या अण्णांच्या म्हणजे त्यांनी आम्हाला इतकं म्हणजे बहिणीसारखं, मुलींसारखं असं सर्वांना, माझ्यापेक्षा तर अण्णा लहान आहे तरी पण म्हणजे प्रत्येक लेडीज त्यांची पाया पडते. या आमदाराच्या 2 लेडीज दाखवा त्याच्या पाया पडताना कोणीतरी. आज हे अण्णाच्या बद्दल आणि आमच्या लेडीज बद्दल जी त्यांनी टीका केलेली आहे ना, तर त्याच्या आम्ही त्यांच्या घराजवळ आम्ही हा आंदोलन करणार. सगळ्या लेडीज आम्ही हे सहन करून घेणार नाही. अण्णा काय ते आम्ही त्यांना दाखवून देऊ. अन्ना साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अन्ना साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. निषेध 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 निषेध. बोला दिसतात आहे की हे पहिल्यांदा जेव्हा जिंकून आले दिसतात त्यांनी हे पण विसरले अण्णांमुळे ते आमदार बनले. अहो ते कार्यकर्ते नव्हते ना. कार्यकर्ता
शिवसेना काय आहे हे त्यांना माहित नाहीये. लहानपणापासून आपण बघत आलेलो आहे.